आई वडिलांना बेपत्ता झालेली मुलगी सापडली, परंतु मुलगी सापडल्यानंतर तिची ओळख पटवणंही अवघड झालं होतं, कारण की तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती चाकूनी वार करण्यात आले होते आणि तिचा चेहरा अक्षरशः दगडांनी ठेचून काढला होता। आई वडिलांनी ओळख पटवली ती तिच्या कपड्यांवर। नेमकं ही मुलगी कोण आणि ही घटना कुठे घडली, चला ते पाहूया। मुंबईच्या उरण भागामध्ये राहणारी यशस्वी शिंदे, वय वर्ष 22 असं या मुलीचे नाव। गुरुवारी कामाला गेली, पुन्हा परतली नाही म्हणून आई वडिलांनी भरपूर शोध घेतला। पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि सापडली ती मृत अवस्थेमध्ये। परंतु यशस्वी बरोबर एवढी भयंकर घटना नेमकं केली कोणी? 2014 मध्ये दाऊद शेख या मुलाने यशस्वीचा विनयभंग केला होता। त्यामुळे कुटुंबातील लोकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखलही केली होती आणि त्याला अटकही झाली होती। परंतु जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांनी यशस्वीची माफी मागितली आणि तिच्याबरोबर मैत्री केली। पोलिसांच्या माहितीनुसार कदाचित यशस्वी त्याच्या प्रेमातही पडली होती, कारण की पोलिसांकडे फोन रेकॉर्डमध्ये यशस्वी आणि दाऊदचे सर्वात जास्त कॉल झालेली हिस्ट्री मिळाली। परंतु दाऊद शेखला जेलमध्ये पाठवल्याचा राग मनात होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी त्याने यशस्वीचा लैंगिक अत्याचार केला आणि तिची निर्गुणपणे हत्या केली असा पोलिसांनी अंदाज लावला आहे।